काय घेऊ लागलो. आमचे सन्माननीय डॉक्टर निलेश दळवे सर असतील, डॉक्टर जयंत बोबडे सर असतील, केंद्रेकर सर असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि डॉक्टर आमचे सन्माननीय विठ्ठल भुसारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, कांतराव काका दरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची या ठिकाणी टीम काम करत होती. सांगायला आनंद वाटतो की सर आम्ही बॅनर लावण्याचा विषय हाती घेतला. भालेराव सर, जाधव सर म्हणाले की बॅनर लावू नका, मला आवडत नाही. ही बॅनरबाजी कशासाठी? मी म्हणलं सर, समाजाला दिशाहीनतेकडे घेऊन जाणाऱ्या आणि समाजातल्या तरुणांना व्यसनहीनतेकडे घेऊन जाणाऱ्या काही लोकांचे मोठाले बॅनर जर मोठमोठ्या होल्डिंग म्हणून दिसत असतील तर ज्यांनी समाज उभा केलाय, समाजातले विद्यार्थी उभा केले आणि समाजाला आदर्श दिलाय, त्या शिक्षकाचं बॅनर तर खाटात उभा टाकलं गेलं पाहिजे. आणि त्या खातर आम्ही त्यांचं न ऐकता हे बॅनर लावले. खऱ्या अर्थाने एका शिक्षकाचा सन्मान होणं हे समाजासाठी गौरवाची बाब असते. कारण तो शिक्षक स्वतःच्या समर्पण आणि त्यागाच्या भावनेतून मुलापेक्षाही जसा शेतकरी आपल्या शेतातल्या रोपट्याला जपतो तसा तो शिक्षक शाळेतल्या मुलांना जपत असतो. कारण का त्याची उगवण क्षमता विकसित होण्यासाठी आणि जीवनाच्या वाटेवरती कुठल्याही संकटाला तो अडचणीत येऊ नये याच्यासाठी तो आपलं सर्वस्व अर्पण करत असतो. वेळ प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करत असतो. अशा शिक्षकाचा सन्मान होणं ही तुमची माझी समाजाचे घटक म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी आहे. तीच पाडण्याचा पार पाडण्याची आम्ही या ठिकाणी कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करत आहोत. खऱ्या अर्थानं जाधव सरांच्या बाबतीत बोलणारे अनेक जण बोलणार आहेत, परंतु शिक्षक हा शिक्षक न राहता तो समाजाचा आरसा असतो आणि समाजाचं प्रतिबिंब सुद्धा असतो. आज सुंदर पद्धतीनं फेसबुकला भालेराव सरांनी लिहिलंय, त्यामध्ये सरांनी म्हटलंय की आदर्श शिक्षक हे शब्द लावण्याची गरज नाही, कारण का समाजाचा आदर्श शिक्षक असतो आणि असा समाजाचा आदर्श असणारा शिक्षक जर आपल्यामध्ये असेल तर ती किती भाग्याची गोष्ट आहे. शाळेच्या पायाच्या इमारतीपासून ते शाळेच्या कळसाच्या शेवटच्या इमारतीपर्यंत स्वतः या ठिकाणी तन मन धनाने काम करणारा आणि विद्यार्थ्यांच्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या वही पुस्तकापासून ते त्याच्या जीवनातल्या अडचणी सोडवण्यापर्यंत हा माणूस रात्रंदिवस 36 वर्ष साधारणतः 3 तप काम करत होता. आम्हाला रामायणातल्या रामांचा 14 वर्षाचा वनवास माहिती आहे, परंतु सेवावृत्ती हातात घेतल्यानंतर घरचा वनवास बाजूला ठेवून हा माणूस सेवा शिक्षण क्षेत्रासाठी 36 वर्षे तळपत राहतो, झिजत राहतो आणि हजारो विद्यार्थ्यांना घडवतो. जेव्हा नाईक सर अभिमानाने सांगतात एसबी माझे गुरु आहेत, जेव्हा आम्हाला जगदीश नाईक सर सांगतात एसबी माझे गुरु आहे, जेव्हा डॉक्टर रसाळ सर आम्हाला सांगतात की एसबी सर माझे गुरु आहे, तेव्हा आमची छाती फुलून येते. परभणीतल्या नामांकित डॉक्टर, इंजिनियर, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा गुरु हा एसबी जाधव सर आहे. जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा खऱ्या अर्थानं मला वाटतं ताई सुनीता ताईंच्या बाबतीत मला सांगणं गरजेचं वाटतं. ताई, तुम्हाला आजपर्यंत खूप त्रास झाला असेल, पण त्या त्रासाची कृतज्ञता हे पाहिल्यानंतर आज पूर्णपणे भरून निघेल. कारण का तुमच्या नवऱ्याने 36 वर्षे काय केलंय याची डोळा पाहण्याची या ठिकाणी तुम्हाला संधी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून तो कृतज्ञतेचा सोहळा व्यक्त करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, सर्व मित्र परिवार, सर्व विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन जाधव सरांचा त्यांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल असा या ठिकाणी आपण एक सत्कार करावा म्हणून त्याचं आयोजन केलं. परंतु शिक्षक रिटायर होतो, शिक्षक आपल्या पेन्शन धारणेकडे वळतो आणि पेन्शन मधून आपल्या घराच्या विवंचनेकडे जातो, तेव्हा शिक्षकांनी काय कार्य केले ते समाज आणि या ठिकाणी पुढे पिढ्या विसरून जातात. त्या न विसरता लक्षात ठेवाव्यात म्हणून आपण लोभस नावाचा या ठिकाणी ग्रंथ काढलेला आहे, संपादित केलेला ग्रंथ आहे. लोभस नाव सर याच व्यासपीठावरून इंद्रजित भालेराव सरांनी व्यक्त केलं आणि ते लोभस नाव आमच्या पुढे सुभाष जाधव सरांना हुबेहूब वाटायला लागलं आणि म्हणून आम्ही ते नाव घेतलं. हा लोभस माणूस, प्रत्येकाला हवावासा वाटतो माणूस, मला असं माझ्यासोबत असावा असं वाटणारा माणूस मी या ठिकाणी पाहिला आणि म्हणून आम्ही सर्वांनी हा कृतज्ञतेचा सोहळा या निमित्ताने व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेवढ्या सन्मानतेनं आज मला आनंद वाटतोय. शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि थांबतोय मी की सरांचा सन्मान करताना कोणाच्या शुभहस्ते करावा किंवा कोणाच्या उपस्थित करावा असा प्रश्न निर्माण झाला. आज इथं गुरुजी या शब्दाच्या 3 पिढ्या मला दिसत आहेत. केशवबा वशेकर सर, त्यानंतर इंद्रजित भालेराव सर आणि इंद्रजित भालेराव सरांना गुरु मानणाऱ्या एसबी जाधव सर, म्हणजे एकंदरीत पाहत असताना अशोक खोत सर, केशवबा वशेकर सर, इंद्रजित भालेराव सर आणि इंद्रजित भालेराव सरांना गुरुजी म्हणणारे हजारो विद्यार्थी आम्ही परभणी शहरात पाहतो. पण त्याच भालेराव सरांच्या
पोटातून त्यांच्या लेखणीतून आज गुरुजी शब्द आमच्या एस.बी. जाधव सरांसाठी बाहेर आलेला आहे, ही सुद्धा आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब या ठिकाणी वाटते. म्हणून मी अधिकचा वेळ न घेता आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. कमी वेळेमध्ये निमंत्रण देण्यामध्ये आम्ही कमी पडलो, तरी पण आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे संयोजन समितीच्या वतीनं जगदंब परिवार व शिवश्री सुभाष जाधव सर यांचा सर्व मित्र परिवार सामाजिक संघटना यांच्या वतीने मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं वाढतं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.